आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नाठाळांच्या माती हनुकाठी साहित्य पुरस्काराचं वितरण होणार आहे. नाठाळांच्या माती हनुकाठी साहित्य पुरस्कारासाठी लेखक अभिनेते आदरणीय किरण माने सरांना विनंती करतो, त्यांनी मंचावरती यायचं आहे. सरांचं तुका आशेचे किरण लेख संग्रह खूप प्रसिद्ध आहे, आता नुकताच प्रकाशित झालेला आहे. सरांनी 40 तुकारामांचे अभंग घेतलेले आहेत आणि 40 लेख लिहिलेले आहेत. किरण माने सरांना पुरस्कार अमरदेवकर सर देतील. किरण माने सर तुका आशेचा किरण लेख संग्रहाला नाठाळांच्या माती हनुकाठी साहित्य पुरस्कार. हस्ते अमरदेवकर. पुढील पुरस्कारासाठी ज्योती हनुमंत भारती. बोलावं म्हणते श्री जाणीवांच्या कविता काव्य संग्रह ज्योती भारती नगरचा प्रसिद्ध झालेला आहे. पुरस्कार सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अमरदेवकर यांच्या हस्ते. पुढील पुरस्कार इंजिनियर गीतकार विकी कांबळे सरांचा जीवन रंग काव्य संग्रह प्रकाशित झालेला आहे. हा पुरस्कार तानाजी खोडे यांच्या हस्ते वितरण केला जाईल. ज्ञान सिंधू प्रकाशन नाशिक, तानाजी खोडे सर. पुढील पुरस्कारासाठी लोकमतचे उपसंपादक आदरणीय गणेश खंडागळे सर पत्रकार आहेत. सरांची रहस्य कादंबरी खूपच लोकप्रिय झालेली आहे. नाठाळांच्या माती हनुकाठी साहित्य पुरस्कार जयभीम शिंदे यांच्या हस्ते. गणेश खंडागळे सर उपसंपादक लोकमत रहस्य कादंबरी हस्ते जयभीम शिंदे सर. आदरणीय सर किरण माने तुका आशेचा किरण लेख संग्रहावरती आपलं मनोगत व्यक्त करते आणि अवघ्या 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे. सर वेळ खूप झालेला आहे. विचार मंचावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित प्रेक्षकांना क्रांतिकारी जय भीम. तुका आशेचं आता 2 मिनिटात बोलायचं म्हणजे मला थोडंसं अवघड झाले. तुका आशेचा किरण लिहिता लिहिता मला सुद्धा नाठाळांच्या माथ्यावर काठी मारायची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. ती मिळाली 4-5 महिन्यापूर्वी. जगद्गुरु तुकाराम महाराज हे जगण्याचा कायम अविभाज्य भाग राहिलेले आहेत सगळ्यांच्याच आपल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की मराठी भाषेतले सगळे ग्रंथ तुम्ही समुद्रात फेकून द्या, फक्त तुकाराम गाथा ठेवा. मराठी जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत मराठीला मरण नाही, जोपर्यंत तुकाराम गाथा आहे तोपर्यंत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर तुकाराम गाथेचा प्रभाव होता. संत तुकारामांवर गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता.
अनेक अभंगांमधून त्यांनी ते बोलून दाखवलंय. ते विठ्ठलामध्ये बुद्धाला बघत होते. आणि आता असं झालंय की त्यांना मानणारे जे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये दरी किंवा फूट निर्माण करण्याची कामं होत आहेत. आपण जर हे समजून घेतलं की तुकाराम महाराज बुद्धांना कसे फॉलो करत होते अशा भाषेला आपण म्हणूया. हे पुस्तक लिहिण्यामागचा माझा उद्देश हा होता की आता आपल्या अवतीभोवती जे काय अराजक माजलंय, जे काय चाललंय, आपण आज पण बघतोय की ज्या पद्धतीनं अतिशय वाईट पद्धतीनं संविधान पायदळी तुडवलं जाते आणि या गोष्टी घडतायत, अशा वेळी तुकाराम गाथा त्यात सांगितलेला विचार आजच्या काळाशी किती जुळतोय. त्या काळात सुद्धा तुकारामांना किती लढा द्यावा लागला या वर्चस्ववादाविरोधात, या सगळ्या गोष्टींविरोधात. आणि आजही तीच परिस्थिती आहे. आणि आजच्या काळाशी तुकारामांना जोडून मी त्यांच्या अभंगांचं निरूपण केलं. ते करताना एक बोलीभाषा, ग्रामीण बोलीभाषेत ते केलं जेणेकरून तुकाराम महाराज साध्या सोप्या भाषेत तळागाळापर्यंत पोहोचावे. आणि तुकारामांचे विचार, कारण आपल्याला तुकाराम फक्त सांगितले गेले ते देवधर्म करणारे, टाळ कुटत बसणारे, विठ्ठल नामात संसार उधळून देणारे, असं काही नव्हतं. तुकोबाराया हा मोठा बंडखोर होता, विद्रोही संत होता. त्यांनी त्या काळातल्या वर्चस्ववादाविरोधात बंड पुकारलेला एक डॅशिंग हिरो होता आपला तुकोबाराया. तर हे जे त्यापासूनच प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मूकनायक हे पाक्षिक काढलं. त्यावेळी त्याच्या मूकनायकच्या शीर्षकाखाली तुकारामांचा अभंग त्यांनी सांगितला होता की जगी कोणी नाही मुखियाचा जाण सार्थक लागू, काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजवले, जगी नाही कोणी मुखियाचा जाण सार्थक लाजून वेगत. हा अभंग त्यांनी बाबासाहेबांनी ज्यावेळी बौद्ध धर्मात प्रवेश केला त्यावेळी जे पत्रक काढलं त्या पत्रकात त्यांनी लिहिलं होतं की हिंदू धर्माला उद्देशून त्यांनी लिहिलं होतं की तुकाराम महाराजांचा अभंग, तुकाराम महाराजांच्या ओळी उद्धृत केल्या होत्या की जोवरी होतो तुझे सत्ते खाली तोवरी केली विटंबना. असा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तुकाराम महाराजांचा होता. तर पराधीनता, ते आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितले की पराधीनता हे दुःख आहे. आपलं स्वातंत्र्य कोणीतरी हिरावून घेणं हे आपल्याला दुःखात लोटणार असतं, हे गौतम बुद्धांनी सांगितलं. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं. ज्याची बुद्धी स्वाधीन आहे तो सुखी आहे. पराधीनता हा फार मोठा घात आहे हे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून सांगितलं. असे अनेक आपल्याला हे की गौतम बुद्धांनी दिलेला विचार आणखी तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळातून जोडला आणि बळकट केला. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यापासून प्रेरणा घेऊन संविधान दिलं आपल्याला. आपण आता हा विचार बळकट करून पुढच्या पिढीला दिला पाहिजे. आपल्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. नाठाळच्या माती काठी घालण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहायला पाहिजे. भोवती सगळे नाठाळ आहेत आणि त्यात आपल्याला हे संविधान वाचवायचंय. आपल्याला आपलं जगणं, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे मूल तत्व आहे हे आपल्याला टिकवायचंय. आणि ते आता अत्यंत त्याचं पायमल्ली चाललेले आहे. हे आपल्याला कळते की नाही कोणाला, हे कळलं पाहिजे आपल्याला. तुकाराम वाचल्याशिवाय हे कळणार नाही आपल्याला. आणि म्हणून ह्या पुस्तकाचा प्रबंध, हे पुस्तक ऍक्च्युअली फेसबुक पोस्ट लिहित होतो त्या खूप गाजल्या आणि त्याचं पुस्तक निघालं. खूप चांगलं की खूप लोकांपर्यंत हा विचार पोहोचतोय, आणखी पोहोचला पाहिजे. असे पुरस्कार देऊन तुम्ही मला खरोखर मी आभारी आहे की मला या पुस्तकाला तुम्ही पुरस्कार दिला. इथून पुढे आणखी काही असं लिहिण्याला बळ मिळेल. खूप आभार. जय शिवराय, जय भीम. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.